जामनेर आगारातर्फे धावडा गोद्री मार्गे जामनेर बुलढाणा बस सेवा 9 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून धावडा, फत्तेपूर, गोद्री, वाकडी, शहापूर, विझोरा, बोरखेडा आदी गावातील ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी होत होती। त्याची दखल घेत प्रशासनानं अखेरीस ही सेवा सुरू केली असून ती प्रवाशांसह पर्यटकांसाठी दिलासादायक ठरली आहे। या मार्गावर वन विभागानं विकसित केलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ डालकीची धार आहे। 2 वर्षांपूर्वी गोद्री येथे झालेल्या बंजारा महाकुंभ मेळ्यानंतर धावडा फत्तेपूर मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले। परिणामी या निसर्गरम्य घाटमार्गावरील पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली होती। मात्र सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावं लागत होतं। अखेरीस जामनेर आगार प्रमुखांच्या पुढाकाराने ही बस सेवा कार्यान्वित करण्यात आली। यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील प्रवासी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळालाय। धावडा येथे बसचे आगमन होताच ग्रामस्थांनी चालक, बीजी माळी आणि वाहक गोतमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य धनंजय तबडे, अरुण निकाळजे, अनिस बागवान यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती होती। ही बस जामनेरहून रोज सकाळी 8:30 वाजता सुटते आणि बुलढाण्यावरून परतीसाठी सकाळी 11 वाजता निघते, अशी माहिती चालक वाहकांनी दिली आहे। आणि आज कोणती गाडी चालू केली तुम्ही? आज सर्व धावडावासियांसाठी आणि जामनेर, फत्तेपूर, गोद्री या सर्व लोकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की आज जामनेर, गोद्री, फत्तेपूर मार्गे बुलढाणा ही बस चालू झालेली आहे। तरी तिकडचे गिरीश भाऊ महाजन आणि तिथले सगळे एसटी कर्मचारी यांच्या सर्वांचे अतिशय आम्ही आभार मानतो। तसे धावड्यातील सगळं युवक मंडळी हे सुद्धा फार खुश झालेले आहे आणि ही गाडी सतत नेहमी चालू राहो अशी सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे। आणि पुन्हा नंतरच आम्ही पुन्हा रिक्वेस्ट विनंती केलेली आहे की मुक्ताईनगर सुद्धा एक चालू होण्याच्या मार्गावर आहे। तरी धावडावासी आणि गोद्री इकडचे फत्तेपूर हे सगळ्या लोकांसाठी ही गाडी सुरळीत चालू व्हावं आणि एसटी कर्मचारी आमचे दोन्ही बंधू यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी गाडी सदोदित चालू ठेवावं अशी एवढी सर्व गावकऱ्यांमार्फत या गाडीची अपेक्षा आहे। तुम्ही या जनतेला, या परिसरातील जनतेला काय फायदा होणार या रस्त्यामुळे आणि काय एक पर्यटन स्थळ म्हणून आहे त्यासाठी काय फायदा या गाडीचा? सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की मध्यंतरी गोद्रीच्यावर ढालकी धबधबा म्हणून तो पर्यटन आहे आणि हे जो मध्यंतरीचा रस्ता आहे हा यांची फार अडचण होत होती। तरी 2-3 वेळेस जर ही गाडी चालू झाली तर सर्वांसाठी आनंदाची बातमी राहील एवढं सांगू इच्छितो। बाजारपेठेला सर्वांसाठी फार फायदा होणार आहे। म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश आणि विदर्भ जोडणारा फार मोठा रस्ता आहे हा। खानदेश मार्गे येणारी गाडी आहे गोद्री मार्गे धावडा टच करून बुलढाणा जाणार आहे। काय परिचय आपला आणि कोणत्या मार्गे गाडी चालू केली आणि कोणती गाडी? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ जळगाव विभाग यांच्यातर्फे जामनेर आगारातून ही बस आज सकाळी 8:30 वाजता निघाली। या बसचा मार्ग वाकडी, फत्तेपूर, गोद्री, धावडा, बुलढाणा असा ठेवण्यात आलेला आहे। या बसमुळे आपल्या जामनेर तालुक्यासह इकडनं जर विचार केला आपण तर विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा या तिन्ही जिल्ह्याची बॉर्डर म्हणजे आपला गोद्री आणि गोद्रीच्या धावड्यामध्ये जो डालकी धबधबा हे पर्यटन स्थळ आता नवीनच विकसित झालेलं आहे। तिथे जाण्यासाठी आपलं बुलढाण्याहून शिवना, धावडा हे मिरची तसेच मोठी बाजारपेठेचे गाव आहे या गावांना जोडण्यासाठी ही बस फार किती फेऱ्या करणार आहेत सध्या? ते बस सध्या तरी आता या बसची एकच फेरी समजा। काय वेळ आहे तिचा, कसा वेळ आहे, टायमिंग सकाळ संध्याकाळ? जामनेरून सकाळी 8:30 वाजता ही बस निघणार आहे आणि बुलढाण्याला ती जवळजवळ समजा 9:45 पर्यंत पोहोचते। तर बुलढाण्याहून तिचा टाइम समजा 11 वाजता बुलढाण्याहून निघेल ती गाडी रिटर्नसाठी। यानंतर जर या बसचा जर चांगला मला जर रिस्पॉन्स भेटला तर आम्ही याच्या पुढे अजून 1-2 फेरी सुद्धा वाढवू शकतो। प्रतिनिधी अब्रार शेख, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।